आज ना मी तुमच्यासोबत माझ्या किचनमधल्या काचेच्या बरण्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे। पहिली बरणी बघू शकता, स्पेशली जे पावडर मसाले असतात ना ते स्टोअर करण्यासाठी मी मागवले आहे। 188 ला काहीतरी मला 2 मिळालेल्या होत्या, तर माझ्याकडे असे 4 बरण्या आहे। त्यानंतर ही काचेची बरणी बघू शकता, ड्रायफ्रुट्स वगैरे स्टोअर करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। अर्धा किलोची ही बरणी आहे, स्टील लीड आहे आणि आतून प्लास्टिक कोटिंग आहे। या बरणीची क्वालिटी देखील खूप मस्त आहे। या जेवढ्या काही बरण्या आहेत त्या मी मिशोवरूनच मागवलेल्या आहे। तुम्हाला यातलं कुठलं प्रोडक्ट मागवायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि जर यूट्यूबला बघत असेल तर मी स्क्रीनवर फोटो टॅग केले आहे, त्यावर क्लिक करून देखील मागवू शकता। रोजच्या वापरातले मसाले स्टोअर करण्यासाठी मी या प्रकारचे 6 कंटेनर मागवले आहे। हे 406 ला मला काहीतरी 6 पडले। त्यानंतर माझ्या किचनमधले सर्वात आवडीचे कंटेनर गेल्या 2 वर्षापासून मी यूज करते आहे। याचं लीड बघू शकता, वरच्या साईडला ट्रान्सपरंट काच लावलेला आहे। या बरण्या मला खूप आवडतात, एरा कंपनीच्या आहे। थोड्याशा महागड्या आहे पण क्वालिटी एक नंबर आहे। या 1000 ml च्या बरण्या आहे। रोजच्या स्वयंपाकाला लागणाऱ्या डाळी, पोहे, त्याचबरोबर स्नॅक्स वगैरे स्टोअर करण्यासाठी तुम्ही हे कंटेनर्स वापरू शकता। व त्याचा छोटा भाऊ म्हणजे या 500 ml च्या बरण्या, या देखील अतिशय उत्तम आहे। वरच्या साईडला बघू शकता तुम्ही ट्रान्सपरंट लीड आहे। तर या बरण्या माझ्याकडे 6 आहे। त्या व्यतिरिक्त माझ्या स्वयंपाकघरातलं पहिलं प्रोडक्ट मीन्स पहिले डब्बे म्हटलं तर हे प्लास्टिकचे डब्बे। क्वालिटी खूप छान आहे। बरेचदा काय होतं की लहान किचनमध्ये स्टोरेजची कमी होते, तर या स्टॅकेबल बरण्या आहे। एअरटाईट कंटेनर आहे, चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे। जर तुम्हाला काचेचे कंटेनर आवडत नसेल तर तुम्ही या देखील बरण्या प्लास्टिकच्या घेऊ शकता। आणि त्यानंतर छोटे छोटे मसाले स्टोअर करण्यासाठी माझ्याकडे हे छोटे छोटे काचेचे कंटेनर आहे। बघा दिसायला किती क्यूट आहे। तर हे देखील खूप कमी प्राइजेसमध्येच मी मागवले होते। त्या व्यतिरिक्त रोजच्या चहा आणि साखरेसाठी माझ्याकडे असे 3 कंटेनर आहे। हे गेल्या 5 वर्षापासून यूज करते आहे। याची क्वालिटी देखील छान आहे, फक्त याला व्यवस्थित मेंटेन करावं लागतं। तर तुम्हाला यातले कुठले कंटेनर आवडले मला कमेंट करून नक्की सांगा।